कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत, तर मेकअप करूच नाही का मॅडम, तुम्ही करत नाही का? मलाही आवडतो मेकअप करायला, सगळ्या स्त्रियांना आवडतो मेकअप करायला, पण मग तो कमीत कमी आपण करू शकतो का? कमीत कमी हार्मफुल प्रोडक्ट्स वापरून करू शकतो का? ज्याच्यात सिंथेटिक प्रोडक्ट कमी असतील आणि नॅचरल प्रोडक्ट जास्त असतील, याच्याने करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. मेकअपचा तुमच्या म्हणजे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा तुमच्या स्किनला त्रास होऊ नये, विशेषतः चेहऱ्याच्या स्किनला, म्हणून त्याच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे. तर आता ही स्किन केअर रुटीन काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगते की चेहरा आणि बॉडीची स्किन ही स्वच्छ करण्यासाठी म्हणजे क्लिन्झिंग एजंट म्हणून तुम्ही काय वापरू शकतात. तर सगळ्यात पहिलं मी रेकमेंड करते आपलं ऑल हर्ब्स फेस अँड बॉडी पॅक. ह्याच्यामध्ये काय काय आहे तर अशाच सगळ्या नॅचरल फॉर्ममधल्या ओरिजिनल वनस्पती आहेत की ज्याच्याने तुमचं क्लिनिंग पण चांगलं होतं आणि विदाऊट साईड इफेक्ट तुमची स्किन चांगली राहायला मदत होते आणि क्लीन राहायला मदत होते. तर हे कसं वापरायचं तर 1 ते 2 चमचे पॅक तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्या. त्याच्यामध्ये दूध घाला किंवा दही घाला. दही हे दोन्ही स्किनसाठी चालतं, ऑइली स्किनसाठी पण चालतं आणि इवन ड्राय स्किनसाठी सुद्धा चालतं, कारण त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चरायझिंग इफेक्ट असतो आणि ते टॅनिंग कमी करण्याचं काम करतं. म्हणजे तुमच्या शरीराला जो काळवंडलेपणा येतो बाहेर फिरून किंवा उन्हात जाऊन तो कमी होतो. म्हणून हा पॅक दह्यातून लावा हे मी रेकमेंड करते. जर खूप जास्त कोरडेपणा असेल तर दुधातून लावा, साईतून लावा, त्याच्यात थोडी साय टाकू शकतात, दूध टाकू शकतात. आणि खूपच जास्त ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर वापरा किंवा साधं पाणी वापरा. हा पॅक लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवायचा आणि स्वच्छ धुवून काढायचा. ह्या तुम्ही ऑल ओव्हर बॉडी वापरू शकतात, फेससुद्धा वापरू शकतात. तर असा हा युनिफॉर्म पॅक बनवला आहे. त्याचा फायदा काय होतो की जेवढं जास्तीत जास्त मी जसं म्हटलं की गो फॉर ऑल नॅचरल, त्यामुळे जास्तीत जास्त 100% नॅचरल तुम्हाला सोल्युशन क्लिन्झिंगसाठी मिळतं.